हॅलो 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 हॅलो. यस, करूयात मातला सुरुवात. देऊयात दोन्ही संघांना या बासाठी मनपूर्वक शुभेच्छा. चला, मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. मॅच क्रमांक या ठिकाणी नक्कीच पाचवी पाहायला मिळेल, ते म्हणजेच आई गावदेवी खरवई विरुद्ध भाईजान स्टार 11 बदलापूर गाव, या दोन संघादरम्यान ही मॅच. येस, मॅच ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती वाहिद आहेत आणि सलामीची जोडी गावदेवी खरवई संघाच्या माध्यमातून गौरव म्हात्रे आणि दिनेश वाघ. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी पाहिलं जातं. अगदी पहिलाच बॉल इथे खरं तर सोडून दिलाय आणि पहिलाच बॉल इथे या ठिकाणी पाहायला मिळेल, तो म्हणजेच डॉट आहे. इथे फटका चांगला आहे, अगदी सरळ रेषेमध्ये बॉलला लॉफ्ट केलाय, दमदार स्ट्रोक. पहिला चेंडू पाहिलाय आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र आक्रमण केलाय. बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. हा पहिला ब्लास्ट गौरव म्हात्रेच्या बॅटमधून, हा पहिला षटकार. बॉल जणू काही ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा मात्र लगातारचा हा आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सातत्यानं मात्र सरळ रेषेमध्ये फटके सजवले जात आहेत आणि हा देखील बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर होईल फरार. आणखी धावा मिळतील 4. चौकार. आणि नंतर धमाका केलाय. अगदी पहिल्या चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक चेंडूची वाट लावली जाते गौरव म्हात्रे यांच्या माध्यमातून. लगातार 2 षटकार आले, त्यानंतर आणखीन एक चौकार, म्हणजेच टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16. या धावफलकावरती उर्वरित अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. वॉट अ शॉट. कव्हर्स मध्ये हा नेत्रदीप फटका, कव्हर ड्राईव्ह केली जाते, दमदार स्ट्रोक. आणखीन एक चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय. पुन्हा 4 धावा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वाहिदला सध्या तरी प्रश्न पडतोय की गौरव म्हात्रेसाठी गोलंदाजी करावी देखील कोणती आहे. प्रत्येकी बॉल वरती मात्र प्रतिहल्ले केले जात आहेत. आणखीन 4 धावा मिळतील. टीमची टोटल 20 धावा. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट इथे पाहायला मिळेल. स्वप्नमय सुरुवात केली जाते. आताचा हा चेंडू प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी किती पाहिलं तर इथे आपण पाहू शकाल बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू डॉट आला होता व त्यानंतर वाईटना शेवटचा चेंडू डॉट फेकलाय, म्हणजेच अगदी स्टार्ट टू एंड अगदी डॉटनेच केली आहे. परंतु पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 20 या धावफलकावरती डीचे.
बदलापूर गाव आणि जय हनुमान एरंजाड दोन्ही टीम आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल आणि या दोन्ही संघांना आम्ही विनंती करू की इनिंग ब्रेकमध्ये आपल्या कॅप्टनला आपण पाठवायचं टॉससाठी. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे गावदेवी खरबई संघाची सुरुवात दमदार पाहायला मिळाली. खरं तर गौरव म्हात्रेनं आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. खरं तर रन मशीन ऑफ खरबई टीम म्हणजेच गौरव म्हात्रेला पाहतात. षटक क्रमांक दुसरं जब्बार आहेत. पहिलाच बॉल अगदी अवे फ्रॉम दी बॉडी, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केला होता, परंतु पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय. ते गौरव म्हात्रेनं देखील अशाच प्रकारची सुरुवात केली होती. पहिला चेंडू डॉट आला होता, परंतु आताचा फटका इथे फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत, जज करतायत. जजमेंट भरपूर चांगला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आई गावदेवी खरबई संघाला हा पहिला धक्का लागतोय दिनेश वाघच्या स्वरूपात. फलंदाज बाद. पूर चांगले सध्या तरी आपण पाहू शकाल चढा उतार पाहायला मिळाले. पहिला चेंडू डॉट आला होता, परंतु तदनंतर लगेचच जब्बारनं पुन्हा एकदा पलटवार केला. अर्थातच दिनेश वाघला मैदानाच्या आतमध्ये अगदी शून्याचा भोपळा देखील फोडू दिला नाहीये, म्हणजेच शून्यवरती खेळाडूला बाद केलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये समीर भगत, खरबई टीमचा हिटमॅन. मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला आहे, कंट्रोल शॉट होता, अगदी कव्हर ड्राईव्हचा हा स्ट्रोक, परंतु अगदी लॉंग ऑफ मध्ये बॉलला पाठवला आणि तिथे मात्र दोन धाबा एकवटल्या जात आहेत. अगदी समीर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत तेव्हा नक्की चांगली सुरुवात मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती दोन धाबा आल्या. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न येते नक्कीच केला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी मिश्री गोलंदाज अर्थातच जब्बार आहे, ते सातत्यानं चेंडूला वळण देत आहेत. अगदी हातभर चेंडूला फिरवण्याची त्यांच्याकडे नक्कीच कला आहे आणि जब्बारनं मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत भरपूर चांगली कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत पाहिले तर नक्कीच या षटकात कमबॅक केला असं म्हणावं लागेल, कारण की 4 बॉल फेकले, अवघ्या 2च धावा खर्च केला आणि महत्वाचा एक फलंदाज देखील बाद केला. इथे देखील फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय सरळ लॉंग लेग क्षेत्रात. डीप मध्ये खेळाडू होते, इथे घडलंय काय? लेझी क्रिकेट, हलाखीचं क्रिकेट. त्यानंतर इथे 4 धावा मिळतील. डीजे त्याच दरम्यान माननीय श्री नंदू सुरुशी साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. स्वराज चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरं हे कंप्लीट झालंय आणि या दुसऱ्या षटकात अगदी जब्बारचं कौतुक करायला पाहिजे. अगदी इकॉनॉमिकली गोलंदाजी झाली आहे. अर्थातच कमी धाबा संख्येचं षटक मात्र फेकण्यात आलं. जबरजबर पाहिले तर 6 बॉलमध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्यात आणि महत्वाचा एक खेळाडू बाद केला. अर्थातच दिनेश वाघला इथे परत पाठवलंय खेळाडू कक्षात. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 26 धावा.
आणि त्यासाठी आपण सातत्याने टीम मीटिंग नक्कीच करतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी नक्कीच थोडीशी चर्चा झाली असेल, कारण की समोर गौरव मात्रे आहे, समीर भगत आहे, विस्फोटक हे दोन्ही खेळाडू आहेत. चर्चा नक्कीच रंगली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये गौरव मात्रे थांबायचं नाव घेत नाहीये. फटका दमदार, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवले सरळ बाजूच्याच प्लॉट मध्ये, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, षटकार. प्रथम बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये सनी राणे जो एक यंगस्टर आहे, खरं तर सनी राणे या खेळाडूंना अगदी एरंदार संघाला मात्र नक्कीच आपल्या नावानं सध्या छाप देत आहेत. अगदी मयूरचंही कौतुक करायला पाहिजे, पण त्यानंतर चंदू दादा असतील, मात्र सातत्यानं एरंदार संघ मात्र दरवर्षी नवनवीन खेळाडूंना मात्र संधी देत आहेत. यावर्षी आपण पाहिलं अगदी सनी राणे हा खेळाडू फार चर्चेत आहे, कारण की त्यांना देखील सुरुवातीला स्वतःला सिद्ध केलं. मॅच ऑन, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गौरव मात्रे थांबायचं नाव घेत नाहीये, प्रत्येक गोलंदाजांवरती प्रत्यहल्ले करतोय. इथे फटका चांगला आहे, व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर कव्हर्सला देखील बॉल पाठवला. इट इज अ मॅक्सिमम, अगदी जमिनीलगत हा फटका, फ्लॅट फटका, आणि त्यानंतर बॉल सीमा पार, लगातारचा आणखीन एक षटकार. बॅटिंग पाहायला मिळेल. गौरव मात्र सातत्यानं षटकारांची भाषा सध्या बोलतोय. गौरवच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आलेत आणि चौकार देखील पाहिले तर जबल 2 चौकार आलेत. इथे देखील फटका हा देखील चांगला, यस, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. गौरव मात्र अनस्टॉपेबल बॅटिंग सध्या पाहायला मिळते, न थांबता सातत्याने मात्र धाबा जमा करतोय. पुन्हा 4 धाबा. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक, आणि या तिसऱ्या षटकात अर्थातच अहमद वरती सातत्याने मात्र हल्ले केले जात आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्या. धावा संख्येचा विचार केला जाऊन पोहोचली ती 42 रन्स. 42 धावा. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल, इट इज अ मॅक्सिमम, बिग हिट, 6 धावा, षटकार. सातत्याने प्रत्येकी बॉलवरती मात्र प्रतिहल्ले केले जात आहेत. सातत्याने गौरव मात्र गॅप शॉट सिलेक्शन करतोय. अगदी पाहिलं तर एक लेदर क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे गौरव, आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. सातत्याने गॅप मध्ये चेंडू खेळतोय. वन सेकंड पुन्हा एकदा गॅप शोधली, काय फटका, व्हॉट अ शॉट. मैदानाच्या 4ही बाजूना मात्र फटके सजवले जात आहेत. स्क्वेअर कटचा फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवत असताना बॉल पुन्हा एकदा डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या पार, धावा मिळतील 4. टोटल जाऊन पोहोचले 52 रन्स, आणि वैयक्तिक गौरवचा विचार केला तर 11 बॉल मध्ये आतापर्यंत 46 धावा बनवल्यात, म्हणजे 400च्याही अधिक स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग केली जाते. परंतु या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का गौरव मात्रेचं, हे देखील पाहूयात. पहा, आपण मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटी पाहतोय, परंतु आपण त्या सुरुवातीचे 3 सामने आहेत, तुमचे फक्त क्वालिफाय पर्यंतच जे पॉइंट आहेत ते मोजले जातील. ही देखील महत्वाची सूचना आहे, ती सांगणं फार महत्वाचं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये गौरव मात्रे त्याची बॅट बोलते. अगदी या रगरगत्या उन्हामध्ये अगदी प्रचंड ताकदीचा वापर करत असताना इथे बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण, आणि त्यानंतर इथे हा निर्धाव चेंडू.
अगदी गौरवचा विचार केला तर जवळजवळ फार कमी डॉट बॉल खेळलाय आणि प्रत्येकी बॉलवरती सातत्यानं चौकार षटकार झालेत. आतापर्यंत विचार केला तर जवळजवळ 12 चेंडू तो खेळलाय. 12 चेंडू म्हणजे 3 चेंडू डॉट आलेत, परंतु त्यानंतर 9 चेंडूवरती पाहिलं तर जवळजवळ 5 षटकार आणि 4 चौकार आलेत. म्हणजे सातत्यानं चौकार षटकारांची आतिषबाजी केली जाते. काय बॅटिंग पाहायला मिळते. 3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 52 52 धाबा. षटक क्रमांक या ठिकाणी चौथे शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात आता अजून किती धाबा बनल्या जातील. अगदी क्रिकेट आणि जीवन, अगदी या क्रिकेटच्या खेळात जेवढ्या धाबा बनतील तेवढ्या कमीच वाटतात आणि आयुष्यात जीवनामध्ये जेवढा पैसा येईल ना माणसाकडे तेवढा कमीच वाटतोय. आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 52 धाबा बनल्या गेल्यात, परंतु अजून किती धाबा बनल्या जातील. अगदी क्रिकेटच्या खेळात कोणतीच धाबसंख्या तुम्हाला विजयाचं आश्वासन देत नाहीये, विजयाची गॅरंटी देत नाहीये आणि त्यासाठी मात्र सुरू असलेला हा सामना सध्या तरी धाबसंख्येचा टार्गेट द्यायचा आहे, धाबसंख्येचा उच्चांक बनवायचा आहे. आतापर्यंत 69 अर्थातच 69 धाबा आजच्या दिवसात बनल्या गेल्यात. या स्पर्धेतील उच्चांक आहे, परंतु तो उच्चांक मोडला जाईल का हे देखील पाहूयात. शेवटचं षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तौहीद. पहिलाच बॉल फुल लेंथ आणि रिव्हर्सचा फटका अगदी मैदानाच्या आतमध्ये समीर भगतच्या बॅटमधून हा चौकार. यस, पंचांचा डिसिजन नाही का या ठिकाणी. हाईट फॅक्टरचा आपण लगेच निर्णय जो आहे तो आपण चेक करतोय. चला, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत विवेक गायकवाड सर आहेत, त्यांना पण पाहणार आहात. नक्कीच आज त्रिकोट पाहू शकाल पंचांचा. अगदी या ठिकाणी पाहिलं जातं आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, अर्थात आपल्याकडे होमचा MTC लाईव्ह आहे, म्हणजे नो टेन्शन. तिथे तुम्हाला सातत्यानं अगदी सर्व काही स्पष्ट पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी और क्या हो गया आगे की कहाणी हे देखील पाहूयात. परंतु सर्व काय आता डिफेंड आहे ते म्हणजे तिसऱ्या पंचांवरती निर्णय काय येणार. यस, नो बॉल या ठिकाणी सोने पे सुहागा. इथे आणखीन धावा मिळतील. यस, नो बॉल या ठिकाणी सर्व काही चेक केले जात आहे. अगदी तुम्हाला लगेचच स्क्रीनवर देखील पाहायला मिळेल. जे ऑनलाईन प्रेक्षक पाहत आहेत त्यांना देखील अगदी सर्व काही दाखवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला जातोय ओमसाई MTC यांच्या माध्यमातून. फ्री हिटचा चेंडू, फटका चांगला ऑनसाइडला अगदी ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये वाईड आहेत, तिथे चांगली फिल्डिंग केली जाते, परंतु या बॉलवरती एकच सिंगल मिळेल. सध्या तरी समीरचं हे कौतुक करायला पाहिजे, कारण की समीरला माहिती आहे समोर गौरव म्हात्रे आहेत, चांगल्या टचमध्ये आहेत, चांगल्या धाबा त्यांच्या बॅटमधून येत आहेत आणि त्यांना स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं आहे. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 46 बनल्या गेल्यात, परंतु 50 धावा होतील का, अर्धशतक इथे कंप्लीट होईल का, प्रश्नचिन्ह तर आहेत, परंतु प्रश्नांचा उत्तर गौरव मात्र देईल का हे देखील पाहूयात. मॅच ऑन. गुडलेन्स पडता बॉल, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर अगदी कमी गतीनं हा चेंडू आला आणि इथे सध्या तरी गौरव मात्रेला सरप्राईज केलं, सरप्राईज डिलिव्हरी. अगदी या ठिकाणी पाहिलं तर हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चला टीम जांताराजा बदलापूर गाव संघ आपल्या कॅप्टनला पण पाठवायचा आणि जय हनुमान एरंजाड आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. इथे कदाचित घडलंय काय, कवच मध्ये खेळायचं होतं, बॅटची एज आणि सरला चेंडू यष्टांचा वेध घेतोय. गौरव मात्रेचं अर्धशतक या मॅच मध्ये हुकलंय, परंतु गौरवची बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्या टीम करबाई. त्या ठिकाणी आज एरंदार संघ आपण पाहणार आहात. खरं तर पलक 11 जय हनुमान एरंदार संघानं खरं तर यानं आपण आज एरंदार संघ खेळणार आहे. खरं तर नगरसेविका चषकाचे खरं तर आमचे दमदार आयोजक बाळूदादा बोराडे खरं तर त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बाळूदादा आपण या ठिकाणी आला असेल तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. नवीन फलंदाज अगदी बादल सबारे आहेत मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे आपण पाहिलं तर अँगल थोडासा चेंज झाला, अर्थातच काटा चेंज झाला.
फटका चांगला ऑन साईडला ड्राईव्ह केलं जातं, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 59. 59 धावा शेवटचा चेंडू आहे. आता या चेंडूवरती किती धावा बनला जातील हे देखील पाहूयात. आधी या ठिकाणी बॅट फिरवण्यात आली आहे. पुन्हा एकदा इथे भरपूर चांगली गोलंदाज तोहीच कौतुक करायला पाहिजे, कारण की चांगली कामगिरी त्याने केली, चांगला कमबॅक केलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला होता, परंतु तदनंतर शेवटच्या 2 षटकात पुन्हा कमबॅक झाला. खरं तर नक्कीच जब्बार आणि तोहीचं कौतुक करायला पाहिजे, कारण की या 2 गोलंदाजांनी सातत्याने कमबॅक केलाय. 59 धावा बनल्यात आणि 60 धावा संघाचं टार्गेट आहे. चला टीम जांतराजा बदलावर गाव. चला जांतराजा
आणि पहिल्याच बॉलवरती रमेश कोहारी ला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. सात धावांचं टार्गेट. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय निसार शेख. तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झालाय. आडवा बाटनं खेचलाय. फटका चांगला आहे. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये खेळाडू ऋषी पोहोचतात. मिळते एक चिकी सिंगल. आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाब्यासाठी नाराजी व्यक्त केली होती जब्बारनं. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय संधी होती धाव घेण्याची, परंतु पुन्हा एकदा डायमंड डकचा शिकार ठरत असताना जब्बर एकही चेंडू त्यानं फेस केला नाही आणि थेट आता निघाला खेळाडू कक्षाच्या दिशेला. फलंदाज बाद. आदरणीय नगरसेविका चषकाचे दमदार आयोजक बडोदा बोराडे यांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानावरती खेळ. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती जामता राजा बदलापूर संघ मैदानावरती खेळता दिसेल. नवीन बॅटर मैदानावरती तोहित दाखल होतोय. नन्ना मैदानावरती दाखल झालाय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर एक सिंगल मिळतीये भाईजानला. त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 2 बॉलचा खेळ संपला. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती तुषार जमदरे कॅप्टन मैदानावरती दाखल झालाय. फटका चांगला आहे. व्हाट अ शॉट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावामध्ये 6. फॉर्मिस टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि आता भाज्याने सांगितलं रुको जरा सवर करो मेहुना. षटकार. हा षटकार आलाय. निसार शेख यांच्या बाटमधून पुन्हा एकदा बिग हिट. आडवा बाटनं ऑन साइडला खेचलाय. हा देखील षटकारच होता, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित. हा झेल टिपला, त्यामुळे इथून निसार शेख यांना मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. फटका घेत होता. आडवा बाट घेतलेला फटका पूर्णपणे फसला आणि अखेर निसार शेख यांना मैदान सोडावं लागतंय. मुखाच्या डायरेक्शनने हा स्ट्रोक आपण पाहायला जरूर. नवीन बॅटर अहमद ड्राईव्ह केला. ऑन साईडला मिळवण्याचा खेळाडू पुढे सरकतो. एक सिंगल मेल आणि सिंगल वरती जाता थांबावं लागतंय. त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल 8 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. त्यामुळे या मॅचमध्ये तुम्ही पाहताय अजूनही धाबा चेस करावा लागतील. 52 60 धाबाचं लक्ष होतं आणि या 60 धाबा चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 बनल्यात. तुषारला तुम्ही पाहताय
तुषार लय हुशार असं म्हटलं जातं, परंतु या बाजमध्ये एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या बॉलवरती फटका फसला. अडबा बाट खिचायचं होतं, मागचा पाय वाकवला, नाही जमलं आणि दरम्यान इथे पंचाने घेतल्या DRS. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण चेक करू. तिसरे पंच चेक करतील. धावचीच्या स्वरूपात बॅटर आउट आहेत की ते मात्र बाल बचावले गेले, त्या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. नक्की तिथे घडले तरी काय हे चित्र आपण पाहणार आहोत. OUT फर्नस बाद. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपलाय. तेवढा आता टीमची टोटल फलकावरती 5 बेल जम पोहोचले. पहिल्या उच्चांती धावफलक फक्त 8 धावा धावफलकावरती जोडले जातील आणि जबळ 4 बॅटर इथे आउट झालेत. त्यामुळे आता नवीन फरदास मैदानावरती दाखल होतोय. रजब बॉल तयार. पहिलाच बॉल खेचला ऑन साइडला. अडबा बॅटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रजबच्या बॅटमधून येतोय षटकार. भव्य स्वागत षटकारानं. त्यामुळे धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय. फ्लाय होतोय. 14 धाबा. या वेळेला देखील इनफिल्डच्या बंड खेचण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं पॉइंट क्षेत्र मोकळे, त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न पुढे फसतोय. अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळतीये. 2 ताकद टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. डेक्स मॅच मध्ये एरेंदाडी येते. चंदू मेहरची आर्मी तुम्हाला पार मिळेल. त्याच्या विरोधात सागर देशमुख मैदानावरती खेळताना दिसेल. या वेळेला देखील जागोर खेळाचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बरदा वेगानं बॅटम बॅटच्या बद्दल बॉल चाललाय. रक्षक गौरवच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण टार्गेट मोठं आहे, परंतु बदलापूर नाव कुठलं छोटं आहे. हलक्या तरह पुश करो खुश रहो हे चित्र आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पाठमोरे नाही थांबणार. बॉल सीमारेषे पार. चौकार. पेटावरती योगेश दादा मनोहर माळी या मागचा आनंद घेतात. खरं तर सकाळी त्यांचीच कमी भासली असेल टीम बजरंगीला, कारण ज्या प्रकारे बजरंगी संघाची सुरुवात त्यावेळेस आपण पाहायचो. खरं तर फिरकीचं आक्रमण योगेश माळी यांचं आपण नेहमीच पाहिलं आणि सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन बॉलर थोडेसे कमी पडले. जर फिरकीचं आक्रमण योगेश यांचं असतं तर कदाचित तो सामना जिंकला असता. टीम बजरंगी 11 मानकिवली बी न इथे चौकार येतोय आणि सलगचा हा दुसरा. त्यामुळे धावफलक प्राप्त होईल. 18 धावा 22 धाबा माफी असावी, कारण 4 धाबा इथे ऍड होत आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला रजब. इथे घडलंय काय, बॅटची कडा आणि त्यानंतर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे रजबनं. त्याला मैदान सोडावं लागेल. फर्नस बाद.
पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. स्पायडरमॅन पहिला बॉलला डॉट फेकला ऋषीनं. येतोय डॉट बॉल. बरं यार. पुढचा बॉल फायलेच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित बंटी होते. बंटीला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. या बाजमध्ये 26 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. त्यामुळे अजून या बाजमध्ये 10 बॉलमध्ये 34 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न आता उभा आहे. परंतु या बाजमध्ये चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला अहमद करतोय. पुन्हा एकदा बिगिट. पुन्हा एकदा थर्डमॅनचं क्षेत्र. खेळाडू उपस्थित. चांगलं क्षेत्रक्षम बॉल मिळतोय. यश होते. बॉलला त्याने अडवलंय त्यामुळे इथून मेहनती सिंगल. यश भगत होते. बरं ते यार वेळ थोडासा जास्त जातो. लक्ष असू द्या गौरव. फुलटॉस बॉल घेतला ऑन साईडला जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळाचा शिल्लक या बाजमध्ये 8 बॉल मध्ये 27 धाबा इथून चेस करावा लागतील. 8 बॉल 27 धाबा हे 2 बॉल दोन्ही संघासाठी भरपूर महत्वाचे आहेत. या बाजमध्ये तुम्हाला बाल बेल या 2 बॉलवरती धाबा किती येतील. मिराजच्या बाटमधून आशट करायला. पुन्हा एकदा घेतला ऑन साईडला आडवा बाटणं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट. बॉल जाईल सीमारेषा पार. मिराजच्या बाटमधून येतो सलगचा हा दुसरा षटकार. दाबाची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल प्रचंड महत्वाचा. या मॅच मध्ये बॉलर तयार ऋषी. आक्रमण चढवलंय मिराजनं. तिसरा देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे अखेर येते डॉट बॉल. त्यामुळे आता या मॅच मध्ये शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक. 21 धाबा चेस करावा लागतील. चला स्पीड अप करा. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच एरंदाड आणि बदलापूर गाव दोन्ही टीमला रेडी राहायचं. खेळाच्या दृष्टिकोनातून आपण रेडी राहा. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 दिनेश. चला दिनेश स्पीड अप करा. सराव बंद करा. सहा बॉल 21 धाबा. पहिलाच बॉल वेगाने टाकला त्यामुळे डॉट बॉल. 6 मध्ये 21 चेस करायचे त्यामुळे इथून आता सिंगल डबल न काम चालणार नाहीये तर मोठे फटके खेचावे लागतील या मॅच मध्ये.
गोरदा तुम्ही पाहताय दिनेश वाघे मैदानावरती दाखल झालेत. पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. फाईनल खेळाडू पुढे सरकतोय, स्वतः गोलंदाज पोहोचतोय आणि अखेर दिनेश वाघेनं हा झेल टिपला, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद. मैदानावरती वाहिद यावेळेला देखील बॅटची कडा आणि या बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. गरज आहे आता. तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा, क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि अखेर बॉल सीमारेषा पार. चौकार. फुल टॉस बॉल आक्रमण केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आहे, परंतु बॅटिंग टीम रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, लाईव्ह वरती दाखवलं जात आहे. सरळ डीप होत असताना बॉल मात्र यष्टन वरती चालले, त्यामुळे या मॅच मध्ये आता 2 बॉलचा खेळ शिल्लक, 13 धाब्याची गरज. 1 बॉलचा खेळ शिल्लक, 7 धाब्याची गरज आहे. यावेळेला देखील बॅटची कडा, त्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय, परंतु अभिनंदन टीम गावदेवी खरबई. सामना तुम्ही जिंकला तर हार्ड लक टीम भाईजान स्टार 11 बदलापूर गाव. नेक्स्ट मॅच. सर चेंडू पोचवा, तो चेंडू द्यायचा. प्रेक्षक एरंजाड